This is lecture 4, part first, integration chapter, exercise 5.4. लास्ट लेक्चरला मुलांना आपण एक्सरसाइज 5.3 कंप्लीट केलेला आहे. सो टुडे वी आर गोइंग टू सी एक्सरसाइज 5.4 आणि ह्या 5.4 मध्ये जवळपास 10 क्वेश्चन्स आहेत. ओके, 5.4 मध्ये 11 क्वेश्चन्स आहेत. तर नाउ टुडे इन दिस लेक्चर वी विल कंप्लीट इन 5 to 6 questions. So first question is that evaluate. So what is the here 1 divided by 4x square minus 1 with respect dx. ह्या ठिकाणी हा दिलेला क्वेश्चन आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला जरा 1 by 1 इम्प्लिमेंट्स करायचे आहेत. तर 1 divided by 4x square minus 1. तर ह्या व्हेरिएबल अँड देन कॉन्स्टंट. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला हियर? जो 1 divided by x square minus a square विथ रिस्पेक्ट टू dx असेल तर फॉर्म्युला असेल 1 by 2a log इन द मॉड x minus a divided by x plus a. हा फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी यूज करावा लागेल. ओके, 1 divided by x square minus a square. पण न्यूमरेटरमध्ये 1 पाहिजे. ओके, ह्या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड काय येणार नाही आहे कारण वरी व्हेरिएबल नाही आहे आपल्याकडे. मग ह्या ठिकाणी काय करावं लागेल मुलांना आपल्याला? सो 1 divided x square minus a square. बट फॉर्म्युला व्हॉट आर द सेइंग दॅट एक्स स्क्वेअर हा सिंगल पाहिजे, तर कुठल्याही प्रकारचा नंबर नको आहे. पण ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर सोबत कोण आहे? 4. तर 4 हा नंबर मला नको आहे कारण का फॉर्म्युला परफेक्टली मॅच करायचा आहे. ओके, मग ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर सोबतचा 4 हा नंबर कॉमन आपल्याला काढता येतो. सो व्हॉट विल हियर 1 divided by 4 इज अ कॉमन, एक्स स्क्वेअर इज अ सिंगल. इथं 4 आहे का? आहे. सो व्हॉट विल हियर 1 by 4. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहिता येतं. ओके, मग ह्या ठिकाणी वन्स अगेन सो कॉन्स्टंट टर्म, व्हॉट इज द कॉन्स्टंट टर्म? 1 by 4 इज अ कॉन्स्टंट टर्म डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1 by 4 विथ रिस्पेक्ट टू dx. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आता ह्या ठिकाणी हा दिलेला जो फॉर्म्युला आहे हा परफेक्टली मॅच होतोय का? अजूनही नाही. एक्स स्क्वेअर सिंगल, इट इज एक्स स्क्वेअर सिंगल, मायनस इट ऑल्सो मायनस ए स्क्वेअर, बट इट इज अ स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आहे का? नाही. तर 1 by 4 ला स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करा. सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हियर 1 divided by एक्स कोणाचा स्क्वेअर आहे? एक्सचा आहे. सो 1 4 कोणा स्क्वेअर आहे? 2. सो 1 by 2 होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. मग आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला परफेक्टली मॅच होतोय. सो हियर व्हॉट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ एक्स. समटाइम्स ह्या ठिकाणी व्हेरिएबल चेंज असतो, टी असतो, एम असतो, थिटा असतो. Okay, then what is the value of a is a 1 by 2. What is the value of a is a 1 by 2. So put these values in above equation. It is a formula. So here, so before that constant term it is a 1 by 4 into, and then after expansion of this question, okay, then formula है 1 by 2a, 1 divided by 1 by 2a. what is the value of a is a 1 by 2. then log in the mod x minus a. what is the value of a is a 1 by 2, and x plus a means that what is the value of a is a 1 by 2. then plus c. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सॉल्व करता येतं. then so 2 is a cancel. what is the remaining part? only 1 by 4 log in the mod. सो ह्याला अजून सिम्प्लिफाय करा मुलांना. ह्या ठिकाणी दोन टर्म्सच्या मध्ये मायनस असेल किंवा प्लस असेल तर क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. 2 into x 2x मायनस एक्सच्या डिनॉमिनेटरमध्ये कोण असतो? 1 असतो. 1 into 1 1 डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन 1 into 2 2. सेम लाईक दॅट वन बिलो. x into 2 2x then plus 1 divided by 2. okay, so then plus c. मग पुन्हा once again दोघांचा डिनॉमिनेटर सेम, so that's why it cancel. so what is the final value is that 1 by 4 log in the mod 2x minus 1 divided by 2x plus 1. so that is the answer of ओके अबाव क्वेश्चन. ओके, तर अशा फॉर्मॅटनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. इट इज व्हेरी सिम्पल वन. ह्या फॉर्मॅटनं आपल्याला त्याला सॉल्व करता येतं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. So this is the second question. 1 divided by x square plus 4x minus 5 with respect to dx. आता ह्या ठिकाणी मला जर विचार केला आपण तर लास्ट एक्झाम्पलमध्ये काय होतं? 1 divided by 4x square minus 1 लास्ट एक्झाम्पलमध्ये. पण त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर आणि 1 हा कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल एक सिंगल टर्म्स होते. पण ह्या ठिकाणी इक्वेशन आहे. मग ह्या मोमेंटला ह्या इक्वेशनला रिड्यूस करावं लागेल. मग रिड्यूस करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी थर्ड टर्म ही कन्सेप्ट यूज करावं लागेल. सो व्हॉट विल हियर थर्ड टर्म. आता व्हॉट इज द ॲक्च्युअल थर्ड टर्म कन्सेप्ट? जस्ट वेट हियर 1 by 2. ओके, सो आता ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर फर्स्ट टर्म, सिंगल एक्स व्हेरिएबल सेकंड टर्म. ओके, हे अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी थर्ड टर्म थर्ड टर्म म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ह्या ठिकाणी फर्स्ट टर्म सेकंड टर्म. सो 1 by 2 व्हॉट इज द हियर कोइफिशियंट ऑफ एक्स होल स्क्वेअर. सो दॅट इज द फॉर्म्युला थर्ड टर्म. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे मुलं, काहीही असं अवघड याच्यामध्ये नाही आहे.
So 1/2. So coefficient of x. So what I'm saying, coefficient of x, not x square. So x चा coefficient काय आपल्याकडे ह्या ठिकाणी 4 bracket square. So 2 then once again 2 square means that 4. So third term किती आपल्याकडे मुलांना 4. फक्त एवढंच फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बुकमध्ये थोडंसं कन्सेप्ट चेंज दिलेलं आहे त्यांनी, मग त्या कन्सेप्टचा वापर न करता आपण ह्या कन्सेप्टनं आपण ह्या फॉलो करायचा आहे. बघू काय करता येईल आता. सो हिअर थर्ड टर्मची व्हॅल्यू किती आली 4, तर ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स, इट इज व्हेरी सिम्पल वन. सो आय इज इक्वल इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय, सो इट इज अ फर्स्ट टर्म, इट इज अ सेकंड टर्म, फर्स्ट टर्म सेकंड टर्म. आफ्टर दॅट काय करायचं मला थर्ड टर्म घ्यायचं. थर्ड टर्म काय आपल्याकडे 4 आहे. सो +4 घेतला असता तर लगेच तुम्हाला काय घ्यावं लागेल, -4 पण व्हॅल्यू घ्यावं लागेल. ओके, फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म. ओके, मग +4 घेतलं तर सोबत -4 आणि लास्टली फायनली काय शिल्लक आपल्याकडे इक्वेशनमधलं -5 विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, मग आपलं तुम्हाला ह्या ठिकाणी हे 3 टर्म्स आणि ह्या उरलेल्या 2 टर्मचा विचार करायचा आहे. सो नेक्स्ट स्टेपला व्हॉट विल हिअर 1 डिवाइड बाय -4 -5 इट इज अ -9. मग ह्या फॉर्मॅटला काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. तर मुलांना ह्या ठिकाणी आपल्याकडे एक छोटेसे बेसिक 2 कन्सेप्ट्स आहेत. a + b चा स्क्वेअर फॉर्म्युला, a² + 2ab + b² हा एक फॉर्म्युला अवेलेबल आहे आणि a - b चा स्क्वेअर a² + इट इज अ -2ab + b². आता ह्या ठिकाणी ह्या दोन्ही फॉर्म्युलामध्ये कॉमन पार्ट कोणता आहे की शेवटचा जो व्हेरिएबल आहे b² हे दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. ओके, जर ह्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल इक्वेशन असेल त्याला रिड्यूस करता येतं ह्या फॉर्मॅटमध्ये. आता इथं तसंच आहे. तर विषय काय आहे, तर कोणता फॉर्म्युला युटिलाइज करावा लागेल हे करण्याच्या अगोदर सगळ्यात शेवटची टर्म ही प्लस पाहिजे. तर ह्या तिघांमध्ये शेवटची टर्म फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे सगळे शेवटची टर्म कशी आहे, प्लस आहे. ओके, मग आता चला ह्याला पुन्हा ह्या 2 फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येतं. तर कसं सिम्प्लिफाय करता येईल, एक शॉर्टकट सांगतो. एक्स कोणाचा स्क्वेअर आहे मुलांनो, एक्सचा. एक्स स्क्वेअर नंतर जे काही साईन असेल ते ॲज इट इज इथं पुट करायचं आहे. मग प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस. ओके, आणि सगळ्यात शेवटची व्हॅल्यू कशी आहे तिघामधली 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला ह्याला एक शॉर्टकट्स घेता येतात. ओके, रिड्यूस करता येतं. चला खरंच बघू आपण ह्याला x + 2चा स्क्वेअरला ह्या फॉर्मॅटमध्ये एक्सपान्शन मिळतं का ह्या ठिकाणी पाहूत. x + 2चा स्क्वेअर मीन्स a + b चा स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला, a² + 2ab देन प्लस b². सो व्हॉट विल हिअर 2 × 2 + 4x आणि 2चा स्क्वेअर काय 4. म्हणजे याचा अर्थ काय, याचं सिम्प्लिफिकेशन काय असेल, x + 2चा होल स्क्वेअर. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या टर्मला आपण रिड्यूस करून ह्या फॉर्मॅटमध्ये घेऊ शकतो. ओके, मग आता कोणता फॉर्म्युला मॅच होतो, 1 डिवाइड बाय. आता ही जी टर्म आहे इट इज अ सिंगल टर्म. ॲक्च्युली x + 2 सम इक्वेशन आहे पण हे एक सिंगल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. मग फॉर्म्युला कुठला असेल, 1/x² - a², -9 इज अ कॉन्स्टंट म्हणजे a². व्हॉट इज द फॉर्म्युला, जस्ट 1/2a इन द लॉग मॉड x - a डिवाइड बाय x + a. हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज करू शकतो. मग चला, मग ह्या ठिकाणी इक्वेशन काय सांगतो आपल्याला, फॉर्म्युला काय सांगतो, 1/x². मीन्स x + 2 होल स्क्वेअर. ही जो की स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये परफेक्टली आहे. x + 2 होल स्क्वेअर. a², 9 गुणा स्क्वेअर आहे 3चा ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. मग हिअर what the value of x is x + 2, what the value of a is 3. x ची व्हॅल्यू म्हणजे x + 2. ओके, दॅन मग आता पुन्हा वन्स अगेन फॉर्म्युलामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. फॉर द फॉर्म्युला 1/2a, व्हॉट द व्हॅल्यू ऑफ a इज 3. लॉग मॉडमध्ये x - a, व्हॉट द व्हॅल्यू ऑफ x + 2 मायनस a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3 डिवाइड बाय व्हॉट द व्हॅल्यू ऑफ x + 2 प्लस a व्हॉट द व्हॅल्यू ऑफ a इज 3 देन प्लस c. फायनली आन्सर इज दॅट 1/2 × 3 6 इन द लॉग x +2 - 3 -1 and +2 + 3 +5 +c. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर काढता येते. एकदम सिम्पल फॉर्मॅट आहे मुलांना. लक्ष द्या, जर 1 डिवाइड बाय असे इक्वेशन असेल तर ह्याचे फॅक्टर्स पडत नसतील तर त्या मोमेंटला आपण ह्या पद्धतीने सॉल्व करता येतं. ओके, जर फॅक्टर्स पडले तर पार्शियल फ्रॅक्शनच सॉल्व करावं लागतं, पण विदाउट पार्शियल फ्रॅक्शन आपण एक सिम्पल टर्म आहे थर्ड टर्मच्या कन्सेप्टनं आपण हे सिम्प्लिफाय करता येतं. So next question number 3. Integration 1 divided by
4x² minus 20x, ओके, प्लस 17 विथ रिस्पेक्ट टू dx I इज इक्वल टू. आता ह्या ठिकाणी चला मुलांना सिम्प्लिफाय करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या ठिकाणी ह्याला रिड्यूस करण्याच्या अगोदर x² हा सिंगल टर्म पाहिजे, मला 4 कॉमन काढावं लागेल. सो 1 डिवाइड बाय, सो आय एम पुटिंग अ कॉमन 4x². सो 5x 4 × 5 = 20 प्लस 17 डिवाइड बाय 4 ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. ओके, आफ्टर दॅट चला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्हॉट इज द कॉन्स्टंट इज इट इज 1/4 इज अ कॉन्स्टंट. 1 डिवाइड बाय x² मायनस 5x प्लस 17 डिवाइड बाय 4. आता ह्या टर्मला आपल्याला रिड्यूस म्हणजे ॲक्च्युली काय पार्शियल फॅक्टर्स पडत नाहीत. जर फॅक्टर्स पडत नसेल तर थर्ड टर्म ह्या कन्सेप्टनं आपण ह्याला सॉल्व करू शकतो. सो व्हॉट इज द थर्ड टर्म कन्सेप्ट. सो 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x, ओके, ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. आता ॲक्च्युली ही जी कन्सेप्ट आहे ना, जुन्या जो 12वीचा सिलेबस दर 6 वर्ष 7 वर्षाला चेंज होतो, ही ओल्ड सिलेबसमध्ये ही छोटीशी कन्सेप्ट त्या ठिकाणी अवेलेबल होती. ओके, नवीनमध्ये थोडं चेंज केलं आहे, पण इट इज अ परफेक्ट वन आणि ही स्टेपनं सुद्धा तुम्ही डायरेक्ट आन्सर आणू शकता, काही अडचण नाही. सो 1/2 कोएफिशियंट ऑफ x, एक्सचा सगुणक किती आहे मुलांना ह्या ठिकाणी -5. सो व्हॉट इज कॅन्सलेशन काही होत नाही. सो -5/2 होल स्क्वेअर मीन्स व्हॉट विल हिअर 5चा स्क्वेअर 25 अँड 4 2चा 4. सो थर्ड टर्म किती मिळाला आपल्याकडे 25/4. मग आलेलं थर्ड टर्म इक्वेशन कुठं ठेवायचं आहे, इक्वेशन 1मध्ये ठेवायचं आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स, सो इज इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन. सो व्हॉट विल हिअर x² मायनस 5x, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, थर्ड टर्म किती आली आपल्याकडे प्लस 25/4. जर प्लस 25/4 घेतला असतं तर सोबत काय घ्यायचं आहे -25/4 घ्यायचं आहे. ओके, आणि देन वन्स अगेन तर काय आपल्याकडे जुनं काय व्हॅल्यू शिल्लक आहे प्लस 17 डिवाइड बाय 4 विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, मग पुन्हा वन्स अगेन मुलांनो थिंक अबाउट दॅट 3 terms and it is a 2 terms. So what will here 1/4 integration 1 divided by, आता ह्याला रिड्यूस करू चला. x² मायनस 5x प्लस 25/4 आहे. x कोणाचा स्क्वेअर आहे एक्सचा, सोबत जे साईन असेल ते ॲज इट इज घ्या. सगळ्या तिघांमध्ये शेवटची व्हॅल्यू प्लस पाहिजे आहे. मग 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5 4 2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला त्याला घेता येतं. आणि आफ्टर दॅट 25 प्लस 17 मायनस, दोघांचा बेस सेम आहे, -25 प्लस 17, आन्सर इज दॅट -8/4 हे असं त्या ठिकाणी घेता येईल. मग पुन्हा वन्स अगेन फॉर्म्युला मॅच करायचं आहे. 1/x² मायनस a², हा a² फॉर्मॅटमध्ये नाही, याला कन्वर्ट करू आपण a² फॉर्मॅटमध्ये, किंवा ह्याला अजून सिम्प्लिफाय करता येईल. 4 × 4 4 × 2 = 8. ओके, याला कॅन्सलेशन करता येतं मुलांनो, म्हणजे 1/4 इन द x minus 5/2 होल स्क्वेअर मायनस 2 विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, मग आता फॉर्म्युला काय सांगतो 1/x² मायनस a². व्हॉट इज द फॉर्म्युला 1/x² मायनस a² dx. सो 1/2a log mod x minus a डिवाइड बाय x प्लस a देन प्लस c ह्या फॉर्मॅटनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग चला बघू सॉल्व करू आपण ह्या ठिकाणी. सो 1/4 1 डिवाइड बाय x मायनस 5/2 होल स्क्वेअर देन मायनस a². हा स्क्वेअरमध्ये आहे का 2 तर नाही, तर 2 कुणा स्क्वेअर आहे √2चा स्क्वेअर ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. सो हिअर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x इज x मायनस 5/2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a इट इज √2. तर हे दोन्ही आलेले आन्सर्स जे काय आहेत हे आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहेत. चला पुट करू आपण ह्या ठिकाणी. सो 1/4 इज अ कॉन्स्टंट इंटू 1/2a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a इज √2. देन नेक्स्ट स्टेप इज दॅट लॉग मॉड x मायनस a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x मायनस 5/2 मायनस a ची व्हॅल्यू किती आहे √2 डिवाइड बाय x मायनस 5/2 देन प्लस √2 देन प्लस c ह्या फॉर्मॅटनं आपल्याला घेता येतं. चला आता याला अजून सिम्प्लिफाय करू, याला अजून सॉल्व करावं लागेल आपल्याला ह्या ठिकाणी. So next step is that is equal to 4 into 2 8 means 1/8 √2 then log. आता ह्या ठिकाणी चला सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला करावे लागेल ह्या ठिकाणी. सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. सो ह्या ठिकाणी अगोदर x मायनस 5/2 मायनस √2 हे सिम्प्लिफाय करा किंवा आधी हे सॉल्व करून घ्या कुठल्याही पद्धतीने. अगोदर आपण हे दोन टर्म्स सॉल्व करून घेऊ आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into x 2x मायनस 5 डिवाइड बाय 2 मायनस √2 डिवाइड बाय पुन्हा ह्या दोघांमध्ये सिम्प्लिफाय करायचं आहे. 2 into x क्रॉस मल्टिप्लाय 2x मायनस 5 डिवाइड बाय 2
plus root 2 then plus c. Okay, so what is the next step is that is equal to 1 by 8 root 2 log in the mod. आता once again पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे बेसमध्ये कोण असतो 1 1 into 2x minus 5 2x minus 5 2 into root 2 2 root 2 divided by 2. So बेसमध्ये 1 1 into 2x minus 5 plus 2 into root 2 okay divided by 2 then plus c. दोघांचा बेस सेम आहे, कॅन्सल करा. सो व्हॉट इज द आन्सर नेक्स्ट टाइम 8 root 2 log 2x minus 5 minus 2 root 2 divided by 2x minus 5 plus 2 root 2 then plus c. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर आणता येतं. ओके, इट इज अ व्हेरी सिम्पल वन. चलो, सो नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. सो वी आर गोइंग टू टेक अ क्वेश्चन नंबर 4. ओके, सो x डिवाइड बाय 4x फोर्थ मायनस 2x स्क्वेअर मायनस 3 विथ रिस्पेक्ट टू dx. आता चला मुलांना ह्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी. आता हे फॉर्म्युलेज कधी वापरता येतात, कोणते फॉर्म्युलेज? दिस वन फॉर्म्युले. ओके, दिस वन 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. कधी? ज्यावेळेस न्यूमरेटरमध्ये सिंगल 1 असतो त्या मोमेंटला. आता ह्या ठिकाणी इथे इक्वेशनमध्ये एक्स डिवाइड बाय असं टर्म आलेले आपल्याकडे. आता क्वेश्चन काय होता, लुक लाईक दिस वन, पण 1 डिवाइड बाय असल्यामुळे आपण याच्यामध्ये कॉमन पार्ट काढला आणि थर्ड टर्मनं सॉल्व केलं ह्याला. पण ह्या ठिकाणी कॉमन काढता येणार नाही आत्ताच, कारण का न्यूमरेटरमध्ये सिंगल 1 आहे का? इथं कोण आहे एक्स. तर ह्याला आपण सबस्टिट्यूशन मेथडनं सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय, कारण ह्या ठिकाणी एक्स फोर्थचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो. तर ह्या एक्स फोर्थला आपण रिअरेंज करू शकतो. कशा प्रकारे, लक्ष द्या. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय हा जो एक्स आहे मल्टिप्लिकेशन मी बाजूला घेतो विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, सो 4ला 4 एक्स फोर्थला आपण ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. ओके, देन मायनस 2x स्क्वेअर मायनस 3. ओके, ह्या फॉर्मॅटनं सॉल्व करायचं आहे. मग चला ह्या ठिकाणी मी सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करतो आहे. इट इज इक्वेशन 1. पुट एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मी टी कन्सिडर करतो. टी इक्वल टू एक्स स्क्वेअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी टी बाय डी एक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. सो डी टी इज इक्वल टू 2x आणि डी एक्स मल्टिप्लिकेशनमध्ये. पण इक्वेशन 1मध्ये आपल्याकडे एक्स डी एक्स आहे एक्स डी एक्स. 2 इथं आहे काय अवेलेबल नाही. सो 2 मल्टिप्लाय डी टीला काय होतो तो डिवाइडमध्ये असेल. म्हणजे ह्या ठिकाणी एक्स डी एक्सची नवीन किंमत आपल्याकडे काय अवेलेबल असेल, डी टी बाय 2. मग आलेल्या व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन 1मध्ये पुट करायचं आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय 4 ॲज इट इज. आता एक्स स्क्वेअरला आपण सबस्टिट्यूट काय केलं आहे, टी. एक्स स्क्वेअरला सबस्टिट्यूट काय केलं आहे, टी मायनस 2. एक्स स्क्वेअरला सबस्टिट्यूट काय केलेलं आहे, टी देन मायनस 3. आणि एक्स डी एक्सची नवीन किंमत काय मुलांनो, डी टी बाय 2. ह्या फॉर्मॅटनं आपल्याला ह्या ठिकाणी घेता येतं. आय रिपीट वन्स अगेन 4 ॲज इट इज, एक्स स्क्वेअरची किंमत टी. सो दॅट्स वॉट टी इंटू टी देन 2t मायनस 3. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. ओके, सो नेक्स्ट स्टेप. मग ह्या ठिकाणी चला 1 बाय 1 नेक्स्ट स्टेप बघू आपण काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय 4 टी इंटू टी टी स्क्वेअर. इट इज अ 2t मायनस 3 आणि इंटू वॉट ह्या ठिकाणी असेल डी टी डिवाइड बाय 2. ओके, तर ह्या असं एक इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे. तर ह्या ठिकाणी कॉमन पार्ट्स काय असेल, कॉन्स्टंट कोण असेल, इट इज अ 1/2 इज अ कॉन्स्टंट. आता ह्या ठिकाणी तुम्हाला थर्ड टर्मनं सॉल्व करावं लागेल. पण बिफोर दॅट थर्ड टर्म टी स्क्वेअर इज सिंगल पाहिजे. ओके, ह्या कुठल्याही प्रकारचा कोएफिशियंट नको आहे. मग 4 कॉमन काढा. सो टी स्क्वेअर मायनस इथं काय असेल मुलांनो 1/2. ओके, 1/2 मीन्स 2/4. ओके, चला इथं आपण असं घेऊ आपण देन 3/4. ओके, आणि विथ रिस्पेक्ट टू डी टी ह्या फॉर्मॅटनं आपण याचा विचार करू. आता जी संख्या कॉमन निघत नसेल त्याला आपण डिवाइडमध्ये घ्यायचं. ओके, 3/4. मग पुन्हा वन्स अगेन आता हा 1/4 कॉन्स्टंट आहे. 4 इंटू 2 वॉट विल हिअर नेक्स्ट स्टेप 1/8 इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय टी स्क्वेअर मायनस इथं कॅन्सलेशन होतो 1/2 टी मायनस 3/4 विथ रिस्पेक्ट टू डी टी. ह्या फॉर्मॅटनं आपल्याला घेता येतं. मग आता इट इज इक्वेशन 2. मग ह्याला आपण काय करू, ह्या ठिकाणी थर्ड टर्मनं सॉल्व करता येतं. सो थर्ड टर्म, सो वॉट इज द थर्ड टर्म 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ. आता ह्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल कोणता आहे, टी. सो दॅट्स वॉट टेकिंग अ टी स्क्वेअर. मग पुन्हा वन्स अगेन 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ टीचा सहगुणक किती आहे
minus 1 by 2 चा square. So minus into minus plus into minus minus 1 by 4 whole square means that 1 by 16. ओके 4चा स्क्वेअर काय असेल 16. तर थर्ड टर्म किती आपल्याकडे 1 by 16. मग आलेली थर्ड टर्मची किंमत इक्वेशन 2 मध्ये पुट करा. सो ह्या ठिकाणी इक्वेशन 2 बिकम्स ओके I is equal to integration, it is a 1 by 8 1 divided by first term, second term, थर्ड टर्म किती आहे आपल्याकडे 1 by 16. जर प्लस 1 by 16 घेतला असेल तर काय घ्यावं लागेल मायनस 1 by 16 and it is a minus 3 by 4 with respect to dt. ओके फर्स्ट टर्म सेकंड टर्म, फर्स्ट टर्म सेकंड टर्म, थर्ड टर्म काय 1 by 16 तर मायनस 1 by 16 पण घेतलेला आहे आणि हा तुमचा मायनस 3 by 4. तर फर्स्ट 3 व्हेरिएबल्स कॅल्क्युलेट करा नंतर 2. ओके सो 1 by 8 इंटिग्रेशन. आता ह्या ठिकाणी तिघामध्ये सगळ्यात शेवटची व्हॅल्यू प्लस आहे. ओके म्हणजे ए प्लस बी किंवा ए मायनस बी फॉर्म्युला मॅच होतो. मग ह्या ठिकाणी चला टी कोणा स्क्वेअर आहे टीचा जे सोबत साईन आहे ते ॲज इट इज घ्या. तिघामध्ये सगळ्यात शेवटी 1 by 16 आहे. 1 स्क्वेअर 1चा 16 कोणा स्क्वेअर आहे 4चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ह्याला सिम्प्लिफाय करा मुलांनो. ह्याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय जर केल्यानंतर ओके 4 minus 16 16 is 3 here is answer is 13. okay what will here answer it will be 13 by 16 minus हे कॅल्क्युलेट करा तुम्ही पर्सनली. मग आन्सर काय मिळेल तुम्हाला 13 by 16 हे तुम्हाला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून मिळेल. ओके मग फॉर्म्युला मॅच करायचा आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला 1 divided by x square minus a square minus a square means constant term. व्हॉट इज द फॉर्म्युला इज दॅट 1 by 2a log मॉडमध्ये x minus a divided by x plus a देन प्लस सी ह्या फॉर्मॅटनं आपल्याला सॉल्व करावं लागतं. मग पुन्हा वन्स अगेन 1 by 8 1 divided by t minus 1 by 4 स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर हा स्क्वेअरमध्ये आहे का नाही. मग 13 कुणा स्क्वेअर आहे रूट 13चा. 16 कुणा स्क्वेअर आहे 4चा. मग ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्टिव्ह डी टी ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. मग हिअर सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स t minus 1 by 4. what is the value of a root 13 divided by 4 रूट 13 divided by 4 इट इज अ व्हॅल्यू ऑफ a. तर ह्या आलेल्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे आहे. ओके चला बघूत आता नेक्स्ट स्टेप काय येते ह्या ठिकाणी. जस्ट वेट अ मिनिट. सो व्हॅल्यूज आपल्याला पुट करायचे आहेत इन दिस फॉर्म. सो बिफोर दॅट कॉन्स्टंट टर्म अगोदर घ्या 1 by 8 ओके सो इंटू 1 by 2a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a रूट 13 divided by 4 इंटू लॉग मॉड x minus a. x ची व्हॅल्यू काय आहे t minus 1 by 4 मायनस a. a ची व्हॅल्यू काय आहे रूट 13 by 4 डिवाइड बाय x देन प्लस a रूट 13 by 4 देन प्लस c ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पुटअप करता येते. ही सगळ्या व्हॅल्यूज जी आहेत एक्स आणि एची ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. ओके डन. सो नेक्स्ट स्टेप. मग आता कॅन्सलेशन 2 बेदोनी 4. सो इट इज 1 by 8 इंटू आता हा रिवर्स होतो तर रूट 13 by 2 काय होईल 2 by रूट 13 हे आपल्याला असं घेता येईल. सो लॉग इन द मॉड. सो फर्स्ट ऑफ ऑल बोथ क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या 4 इंटू टी 40 minus 1 ओके सो डिवाइड बाय 4 मायनस रूट 13 डिवाइड बाय 4 डिवाइड बाय पुन्हा वन्स अगेन ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय करा 4 इंटू टी 40 minus 1 डिवाइड बाय 4 ओके देन प्लस रूट 13 डिवाइड बाय 4 देन प्लस सी. आता ह्या ठिकाणी कॅन्सलेशन होतो 2 4 8 मीन्स 1 by 4 रूट 13 लॉग मॉड दोघांचा बेस सेम आहे सो इट इज अ कॉमन बेस. what will here 40 minus 1 minus root 13 divided by 40 minus 1 plus root 13 divided by 4 then plus c दोघांचा बेस सेम कॉमन कॅन्सल. सो 1 by 4 root 13 log in the mod 40 minus 1 minus root 13 divided by 40 minus 1 plus root 13. so that is your final answer. तर अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे सॉल्व करता येतं. ओके इट इज अ क्वेश्चन नंबर 5. चला बघूत आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 5 पाहायचा आहे 4 संपलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 5 इज दॅट x cube divided by 16x raised to 8 minus 25
विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असं त्याने दिलेलं आहे. ओके, आता ह्या ठिकाणी थोडं आपलं सिम्प्लिफाय मॉडिफाय करता येईल आपल्याला. 8 आहे. आता ॲक्च्युली एक्स क्यूब कोणाचा डेरिव्हेटिव्ह असतो, x4चा. 4x³ येतं, त्याला रिअरेंज करावं लागेल आपल्याला ह्या ठिकाणी. विच वन दॅट? सो हियर एक रिअरेंज करतोय. 1/, मी x³ बाजूला घेतला विथ रिस्पेक्ट टी एक्स, आणि ह्या ठिकाणी x8ला आपण असं लिहू शकतो मॅथमध्ये. काय लिहिता येईल? x4चा स्क्वेअर म्हणजे 4 × 2 8. ओके, इंडस्ट्रीच्या रूलनुसार ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 8च. 8ला मी असं रिअरेंज करू शकतो. -25. इट इज इक्वेशन 1. ओके, दॅट. सो हियर पुट सबस्टिट्यूशन मेथडने x4 जो आहे त्याला कन्सिडर काय करायचं आहे? टी. सो टी इज इक्वल टू x4 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टी एक्स dt/dx. x4चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 4x³, जे की आपल्याला x³ पाहिजे. सो दॅट्स वाय मी ह्या ठिकाणी x4ला रिअरेंज केलेलं होतं. सो डी टी इज इक्वल टू 4x³ आणि हा डी एक्स इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये. बट इक्वेशन 1मध्ये आपल्याकडे x³ dx आहे. मला 4 नको आहे. मग नेक्स्ट स्टेपला काय करता येईल? 4th डिवाइडमध्ये म्हणजे x³ dxची नवीन व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे ह्या ठिकाणी? dt/4. ओके, मग हे व्हॅल्यूज आपण पुट करू शकतो इक्वेशन 1मध्ये. मग आता इक्वेशन 1 बिकम्स, व्हॉट विल द इक्वेशन 1? Equation 1 becomes, तर ह्या ठिकाणी इक्वेशन 1 becomes, सो I इज इक्वल टू 1/16. x4ची किंमत आपण काय ठेवलं ह्या ठिकाणी? टी. हा कोण आहे? स्क्वेअर. आय रिपीट, लक्ष द्या, x4ची व्हॅल्यू काय आहे? टी, आणि पॉवरमध्ये कोण आहे? स्क्वेअर. सो दॅट्स अ स्क्वेअर. -25, आणि ह्या ठिकाणी x³ dxची नवीन किंमत काय आपल्याकडे? dt/4 हे असं घेता येतं. सो व्हॉट इज द कॉन्स्टंट टर्म? 1/4 इज अ कॉन्स्टंट. सो इन द 16t² - 25 विथ रिस्पेक्ट टू dt. आता मुलांना ह्या ठिकाणी पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. तर सिम्प्लिफाय करत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इज दॅट फॉर्म्युला काय सांगतो? 1/x² - a². x² म्हणजे सिंगल पाहिजे, 16 नको आहे मला. मग 16 कॉमन काढता येतं आपल्याला ह्या ठिकाणी. मग 16 कॉमन काढल्यानंतर मध्ये काय शिल्लक? t². इथं 16 आहे का? आहे ना. 25/16. जी व्हॅल्यू अवेलेबल नाही त्याला आपण डिनॉमिनेटरमध्ये घेता येतं. सो ह्या ठिकाणी कॉन्स्टंट काढा 1/16. सो 1/4 × 1/16 इज अ कॉन्स्टंट टर्म. सो इन द ब्रॅकेट t² - 25/16 विथ रिस्पेक्ट टू dt. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन व्हॉट विल हिअर? 64. फॉर्मॅट काय सांगतो? स्क्वेअरमध्ये. टी कोणाचा स्क्वेअर आहे? टीचा. हा a² 25/5चा 16 4 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dt. मग आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला परफेक्टली मॅच होतोय. व्हॉट इज द फॉर्म्युला? x² - a² विथ रिस्पेक्ट टू dx. So 1/2a log mod x minus a divided by x plus a then plus c. Okay, then so next step is that 1/64 into 1/2a. What is the value of a? 5/4. Okay, then log mod x. What is the value of x? t. Value of a 5/4. Value of x means t, and then a ची व्हॅल्यू किती आहे? 5/4. then plus c. then चला क्रॉस मल्टिप्लाय. बेदुनी 4. 1/64 into 5/2 रिवर्स काय होतो? 2/5 log क्रॉस मल्टिप्लाय करा. 40 - 5 divided by 4 and then 40 plus 5 divided by 4 then plus c. दोघांचा बेस सेम कॅन्सल. इथे सुद्धा कॅन्सलेशन होतं. सो व्हॉट विल? 32 into 5 in the log. What will here? 40 - 5 divided by 40 plus 5 then plus c. आता एक मुलांनो लास्ट 2 एक्झाम्पलमध्ये पुटबॅक व्हॅल्यू ठेवलं नाही मी, तुम्ही ठेवून घ्या. म्हणजे काय ॲक्च्युली पुटबॅक, कारण इक्वेशन आपलं जे स्टार्ट केलं होतं व्हेरिएबल काय होतं आपल्याकडे? एक्स होता. मग आपण ह्या ठिकाणी x4ला कन्सिडर काय केलं होतं? टी. मग पुटबॅक टीची व्हॅल्यू काय ठेवावं लागेल आपल्याला? वन्स अगेन x4. ओके, सो ह्या इनपुट बॅक t इक्वल टू x4 ही व्हॅल्यू पुट करा दिलेल्या इक्वेशनमध्ये. ओके, तर ह्या ठिकाणी 32 into 5 160 log. सो 4 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ t? x4 - 5 divided by 4 x4 plus 5 then plus c. हे आन्सर आहे. लास्ट 2 एक्झाम्पलमध्ये पुटबॅक टीची व्हॅल्यू तुम्ही ठेवा. ओके, सो असं तुमचं फायनल आन्सर मिळेल. सो दिस इज क्वेश्चन नंबर 6. फॉर्मॅट आहे
थोडं रिअरेंज करायचं आहे, म्हणजे ॲक्च्युली आहेच सगळं. सो 1 डिवाइड बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर व्हेरिएबल टर्म नंतर आहे आणि कॉन्स्टंट टर्म अगोदर आहे. तर ह्या ठिकाणी जर कॉन्स्टंट टर्म अगोदर असेल तर फॉर्म्युला आपल्याकडे अशा प्रकारे आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? 1/2a log लिटल चेंज. व्हॉट विल हिअर चेंज इज दॅट ए प्लस एक्स डिवाइड बाय ए मायनस एक्स. ह्या फॉर्मॅटनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. बट कॉन्स्टंट टर्म अगोदर आहे. तर ह्या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलसोबत कुठल्याही प्रकारचा नंबर नको आहे. सो ह्या ठिकाणी मला अगोदर बी स्क्वेअर कॉमन काढावं लागेल. ओके, सो आय इज इक्वल टू 1 डिवाइड बाय, सो बी स्क्वेअर कॉमन काढला. सो ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर इट इज अ सिंगल फॉर्मॅट. ओके, बी स्क्वेअर कॉमन काढला. इथे बी स्क्वेअर अवेलेबल आहे का? आहे ना. सो व्हॉट विल ए स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर. तर ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. व्हॉट इज द कॉन्स्टंट? 1/b स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट. व्हॉट इज द रिमेनिंग टर्म? ए स्क्वेअर बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग आता पुन्हा वन्स अगेन मुलांना ह्या ठिकाणी रिअरेंज करायचं आहे. कारण फॉर्मॅट काय सांगतो? ए स्क्वेअर म्हणजे ह्याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करून घ्या. 1/b स्क्वेअर 1 डिवाइड बाय, लक्ष द्या, ए बाय बी ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. म्हणजे हा पूर्ण टर्म काय झाला? ए झाला. ए स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केला. एक्स कुणाचा वर्ग आहे? एक्सचा. सो ह्या ठिकाणी हिअर, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए इज ए बाय बी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इज एक्स. पुट दिस व्हॅल्यूज इज हिअर. सो व्हॉट विल हिअर 1/b स्क्वेअर. ओके, पुन्हा वन्स अगेन काय करता येईल आपल्याला? इंटू 1/2a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बाय बी. देन लॉग मॉड. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ए प्लस एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए बाय बी प्लस एक्सची व्हॅल्यू एक्सच आहे, ए बाय बी मायनस एक्स देन प्लस सी. ह्या फॉर्मॅटनं सॉल्व करायचं आहे. 1/b स्क्वेअर हा 1/2. ए बाय बी रिवर्स काय होतो? बी बाय ए लॉग. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. ए प्लस बी इंटू एक्स, बी एक्स डिवाइड बाय बी डिवाइड बाय ए बी एक्स, बी इंटू एक्स, बी एक्स डिवाइड बाय बी. ओके, देन प्लस सी. मग पुन्हा वन्स अगेन, सो बी आणि ह्यातलं एक बी कॅन्सल. सो 1 डिवाइड बाय 2ab इन द लॉग. दोन्ही बीज ह्या ठिकाणी कॅन्सल असतील. मॉडमध्ये ए प्लस बी एक्स डिवाइड बाय ए मायनस बी एक्स देन प्लस सी. ह्या फॉर्मॅटनं आपल्याला सॉल्व करता येतं. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. व्हेरी सिम्पल पूर्ण. फक्त लक्षात ठेवायचं फॉर्म्युला लक्षात पाहिजे आपल्याला. सर व्हेरिएबल अगोदर असेल तर 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला. जर कॉन्स्टंट टर्म अगोदर आहे आणि व्हेरिएबल नंतर तर 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय असेल. So next question is that question number 7. Integration 1 divided by 7 plus 6x minus x square with respect to dx. ओके, देन आता ह्या ठिकाणी मुलांनो आतापर्यंत व्हेरिएबल हा अगोदर होता एक्स स्क्वेअर. आता सगळ्यात शेवटी आहे. ह्याला रिअरेंज करू नका, जसं आहे त्या पद्धतीने सॉल्व करता येतं. डझंट मॅटर. इक्वेशन 1. मग आता ह्याला थर्ड टर्मनं सॉल्व करायचं आहे. सो व्हॉट इज द थर्ड टर्म? इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. ओके, होल स्क्वेअर. मग त्यानंतर 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्सचे सगुणक किती आहे आपल्याकडे? 6 होल स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9. बेत्रिक 6, 3चा वर्ग 9. तर ह्या ठिकाणी आपलं थर्ड टर्म किती आलेला आहे? 9. सो व्हॉट विल इक्वेशन 1 बिकम्स. आता हे व्हॅल्यू आलेली इक्वेशन 1मध्ये पुट करायचं आपल्याला. इंटिग्रेशन 1 डिवाइड बाय व्हॉट इज द फर्स्ट टर्म? मायनस एक्स स्क्वेअर. सेकंड टर्म काय आहे? प्लस 6x. फर्स्ट टर्म सेकंड टर्म. कॉन्स्टंट व्हॅल्यू कोणती आपली जुनी? 7 आहे. तर तुम्ही जर फर्स्ट थर्ड टर्म प्लस घेतला असता तर सोबत काय घ्यावं लागेल? -9. वन्स अगेन आय रिपीट, एक्स स्क्वेअर 6x फर्स्ट टर्म, नंतर थर्ड टर्म, त्यानंतर आपण त्याचे +9 घेतलं तर -9 घ्यावं लागतं विथ रिस्पेक्ट डी एक्स. सो फर्स्ट 2 सेक्शन्स आणि लास्ट 3 सेक्शन्स. मग ह्या ठिकाणी वन्स अगेन 9 + 7 हाऊ मच हियर? इट इज अ 16. आता ह्या ठिकाणी काय असेल आपल्याकडे? -9 + 6x - x स्क्वेअर. ह्या तिघाला रिअरेंज करा कारण एक्स स्क्वेअर अगोदर पाहिजे. एक्स स्क्वेअर + 6x - 9 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. पण ह्या तिघांमध्ये जर विचार केला आपण तर सगळ्यात शेवटची व्हॅल्यू मला प्लस पाहिजे. ही काय आहे? निगेटिव्ह. म्हणजे a + b a - b फॉर्म्युला इथे इम्प्लिमेंट करता येईल का? नाही. कारण का? +b² ही लास्ट येणारी किंमत ही कशी पाहिजे? प्लस पाहिजे. इथे मायनस आहे. मग ह्या तिघांमध्ये कॉमन काय निघतो? मायनस कॉमन आपल्याला काढता येईल. सो मायनस कॉमन काढल्यानंतर मध्ये काय शिल्लक?
एक्स स्क्वेअर प्लस प्लस काय होतो मायनस आणि मायनस टर्म काय होते प्लस. ओके आणि देन आता हे तुम्हाला याला एक्सपांड करू शकता. मग 1 डिवाइड बाय फॉर्म्युला कुठला 1/a² मायनस एक्स स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे 1/a² मायनस एक्स स्क्वेअर dx. सो 1/2a log mod a प्लस एक्स डिवाइड बाय a मायनस एक्स हा फॉर्म्युला तुम्हाला इथं वापरावा लागेल. a स्क्वेअर मग 16 कॉन्स्टंट आहे हा कोणाचा वर्ग आहे 4चा a स्क्वेअर. तिघामध्ये रिअरेंज करा एक्स कोणाचा वर्ग आहे एक्सचा मायनस साईन घ्या सगळ्यात शेवटी कोण आहे 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3चा कंसाचा वर्ग विथ रिस्पेक्ट टू dx. मग ह्या ठिकाणी हिअर एची किंमत किती आहे 4 एक्सची किंमत किती आहे x मायनस 3 ह्या दोन्ही व्हॅल्यूज घ्या आणि ह्या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. सो 1/2a व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a 4 लॉग मॉड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a 4 एक्सची व्हॅल्यू किती आहे x minus 3 divided by what is the value of a 4 minus what is the value of x minus 3 then plus c. So 2 into 4 8 in log. So 4 minus 3 it is a 1 plus x divided by minus into plus minus x plus 3 then plus 6. So final answer 1/8 log 1 plus x 4 plus 3 7 minus x then plus c. So that is your final answer. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येतं. ओके ठीक आहे मुलांना आता ह्या ठिकाणी टोटल 11 क्वेश्चन्स आहेत. रिमेनिंग 4 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूत. ओके सो